इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं घरोघरी कचरा संकलनाचं काम खाजगी मक्तेदारामार्फत केलं जातं. मात्र संबंधित मक्तेदारानं कामगारांचं वेतन वेळेवर न दिल्यानं कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. कामगारांनी घंटागाड्या रस्त्यावरच उभ्या केल्यानं शहरातील अनेक भागात कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झालंय. परिणामी रस्ते, चौक आणि गल्लीबोळांमध्ये कचऱ्याचे ढीग साचू लागले असून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. वेतन वेळेवर मिळत नसल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलंय. अनेकदा आंदोलन करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसल्यानं यावेळी पगार मिळाल्याशिवाय कामावर परतणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. दरम्यान मक्तेदार आणि महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून कामगारांचं रखडलेलं वेतन अदा करावं, तसंच शहरातील कचरा संकलन सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होतीये. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जातीये.